नमस्कार मित्रांनो, शुभ संध्या. आज या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपण सर्वजण या गेल्या वर्षामध्ये संपूर्ण सोबत राहिलात. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल, कोर्ट कचेरी फेसबुक पेजेस, प्रोफाईल्स आणि इंस्टाग्रामचे पेज या सर्वाला भरभरून असा प्रतिसाद दिला. आपण सर्वजण मिळून सोबत अगदी लाख व्ह्युअर्सचा टप्पासुद्धा आपण गाठलेला आहे. कोर्ट कचेरीचं पेज आहे ते सुद्धा 95,000चं आहे. ॲडव्होकेट कैलास नाईक, आरचे कैलास नाईक दोन्ही प्रोफाईल 1 लाखापेक्षा जास्त गेलेले आहेत. तसंच जे हे आहे इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे ते 1,58,000च्या आसपास आहे. गावडे साहेबांचंही पेज आहे, त्यालासुद्धा आपण विशाल गावडे साहेबांचं त्यालाही आपण भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. तर मित्रांनो, मी या सरत्या वर्षाच्या निमित्तानं मी लिहिलंय की निरोपाचा सूर्य मावळताना वाटे हुरहुर, निरोपाचा सूर्य मावळताना वाटे हुरहुर, नव्या वर्षात टाकताना पाऊल अडखळले. निरोपाचा सूर्य मावळताना वाटे हुरहुर, नव्या वर्षात टाकताना पाऊल अडखळले. मागे वळून हिशोब मांडताना आठवणींचा, मागे वळून हिशोब मांडताना आठवणींचा, मन जुन्या स्मृतींच्या उंबरट्यावर वळले. मागे वळून हिशोब मांडताना आठवणींचा, मन जुन्या स्मृतींच्या उंबरट्यावर वळले. झाले गेले विसरून जाऊ सारे, झाले गेले विसरून जाऊ सारे, जीवनाचा कॅनव्हास कोरा करू. झाले गेले विसरून जाऊ सारे, जीवनाचा कॅनव्हास कोरा करू. या नवीन वर्षात तयावर नव्याने पुन्हा, या नवीन वर्षात तयावर नव्याने पुन्हा, सुखा समाधानाचा इंद्रधनुष्य कोरू, सुखा समाधानाचा इंद्रधनुष्य कोरू. तर जे झालं गेलं विसरून जाऊया, नव्या जोमाने पुढं जाऊया. यश अपयश आलं असेल, सुखदुःखाचे प्रसंग घडले असतील, कोणी नवीन लोक आलेले असतील, कोणी आपल्यातून निघून गेलेले असतील, खूप वेळा मन दुःखी झालेलं असेल, अनेक असे प्रसंग घडलेले असतील की ज्यामुळे आपलं मन आनंदित सुद्धा झालेलं असेल. तर या सुखदुःखाच्या प्रवासासोबत आपल्याला या नवीन वर्षामध्ये पाऊल टाकायचं आहे. मित्रांनो, या नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्याला आणखी एक विनंती करायची आहे. ती म्हणजे नवीन वर्षाचे प्रत्येकाला सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल किंवा अन्य फेसबुक असेल, इंस्टाग्रामचे चॅटबॉक्स असतील, या ठिकाणी आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून APK फाईल येईल. तर त्या नवीन वर्षाच्या शुभेच्छाची APK फाईल जर आपल्याला आली तर त्या फाईलला अजिबात क्लिक करू नका, ती फाईल उघडू नका. अनोळखी जर नंबर असतील तर ते अनोळखी नंबर घेऊ नका. तसेच अनोळखी नंबरवरून जर का आपल्याला मेसेज आले, लिंक आल्या, तर त्याला आपण ओपन करू नका. कारण आपण ती APK फाईल जर का ओपन केली, ते जर अनोळखी नंबरचे अनोळखी लिंक जर क्लिक केले तर आपला मोबाईल हॅक होऊ शकतो. आपले बँक अकाउंट क्षणामध्ये जे आहे ते म्हणजे हॅक होऊ शकतं, ज्याची रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला खूप पुन्हा त्रास होतो, पैसेही जातात, वेळही जातो, मनस्तापही होतो. आणि काल सोशल मीडियावर मी पाहत असताना मला आणखी एक गोष्ट जी आहे ती एका व्हिडिओच्या माध्यमातून समजली. ती म्हणजे आपल्याला अनोळखी कॉल येतात आणि अनोळखी कॉल आल्यानंतर आपल्याला विचारतात की उदाहरणार्थ माझं नाव कैलास आहे, तर क्या आप कैलास जी बात कर रहे का, आणि बात कर रहे है क्या म्हणून विचारल्यानंतर आपण नॅचरली म्हणतो की यस. तर आपला आवाज जो आहे तो आवाजसुद्धा ते रेकॉर्ड करतात. त्या आवाजाच्या सॅम्पलवरून सुद्धा ते काही क्लोनिंग वगैरे करतात. बऱ्याचशा गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत. तर अनोळखी आपल्याला जर आवाज वाटला, अनोळखी नंबर वाटला, हिंदीतून बोलणारे लोक वाटले, तर आपण फोनला ताबडतोब कट करून टाका. कोणत्याही प्रकारचा रिप्लाय देऊ नका किंवा त्यांच्याशी जास्त बोलू नका. तसेच फेसबुकवर अनेक रिक्वेस्टसुद्धा येत आहेत महिलांचे वेगवेगळे प्रोफाईलच्या माध्यमातून. त्या प्रोफाईलला सुद्धा आपण त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, त्यांना ब्लॉक करून टाका. आणि त्या ज्या महिला आहेत अनोळखी, तर त्यांच्याशी सुद्धा आपण मेसेजच्या चॅटबॉक्समध्ये आपण त्यांच्याशी चॅट करू नका. आपली फसवणूक होऊ शकते, स्कॅम होऊ शकतं आपल्यासोबत. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं जसं मी आत्ता सांगितलं तसं कोणतीही शुभेच्छाची लिंक, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ किंवा APK फाईल विशेषतः ती तर अजिबात क्लिक करू नका. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष
आपल्या सर्वांना सुख, समृद्धी, भरभराट आणि निरोगी आरोग्य घेऊन येवो. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये मंगल मांगल्य येवो अशी शुभकामना मी कोर्ट कचेरी ॲडमिन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा ॲडमिन ॲडव्होकेट कैलास नाईक या निमित्तानं आपल्या सर्वांसाठी करतो. सर्वजण खुश राहा, आनंदी राहा, क्षणांचा आनंद घ्या. ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत तर त्या गोष्टींवर गर्व करा, त्या गोष्टींचा आनंद घ्या. ज्या आपल्याकडं नाहीत त्याची खंत करू नका, त्याचं दुःख मनामध्ये बाळगू नका, कारण दररोजचा दिवस हा सारखा नसतो. आज जर का तुमच्यापाशी एखादी गोष्ट नसेल तर ती कधीच मिळणार नाही असं नसतं. अपेक्षा कमी ठेवा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. कारण जो माणूस अपेक्षा कमी ठेवतो त्याच्या नशिबी उपेक्षा कमी येतात. असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की डू नॉट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनीबडी, एक्सपेक्टेशन हर्ट्स. अँड वेन यू डू नॉट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनीबडी अँड एनिथिंग हॅपन्स, इट्स अ सरप्राईज. सो वी हॅव टू एन्जॉय द सरप्राइजेस, ईच अँड एव्हरी मुमेंट ऑफ सरप्राइजेस. आपल्याला आपण अपेक्षा ठेवल्या आणि त्याचा अपेक्षा जर भंग झाल्या तर त्याचं दुःख खूप मोठं असतं. परंतु जर आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षाच ठेवली नाही आणि जर का एखादी गोष्ट जीवनामध्ये घडली तर ते सरप्राईजसारखं असतं, आश्चर्यासारखं असतं आणि ज्याचा आनंद हा खूपच द्विगुणित होतो. आपल्यासाठी तो खूप मोलाचा क्षण ठरतो. त्यामुळं आनंदी राहा, आनंद लुटा आणि जशी मी आत्ता आपल्याला सांगितलेली आहे ती काळजीसुद्धा घ्या. खूप खूप धन्यवाद.